नवीन निर्माता आल्यानंतर पहिले हे जे मोठमोठे दिग्दर्शक आहेत, त्यांना सुरुवातीला हे नवीन निर्मात्याला तेच सांगतात की सर तुम्ही एवढे अमाऊंट टाका. तुम्हाला पहिल्या अनुदानाचाच ते उल्लेख करतात की तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं 40 लाख रुपये हे अनुदान मिळून जाईल. आणि मग बाकीच्या काही टेक्निकली गोष्टी सांगतात आणि मग त्यातून हे मिळेल, सॅटेलाइट मधनं हे मिळेल किंवा अमुक या गोष्टीतनं एवढे मिळून जातील. आणि मग तिथं कुठंतरी थोडीफार दिशाभूल होताना 100% दिसतं. आणि काही निर्माते असे आहेत किंवा काही दिग्दर्शक असे आहेत की ते फक्त आणि फक्त अनुदानासाठी चित्रपट करतात. म्हणजे आम्ही ते सुद्धा पाहिले. आणि मुळात ह्याच्यात होतं काय, त्याच्यामध्ये पहिले 2 दर्जे होते. की अ दर्जाला 40 लाख रुपये आणि ब दर्जाला 30 लाख रुपये होते. पण मध्यंतरी ह्यात काय झालं की ह्याच्यामध्ये अनेक काही जे सिनेमे होते की ह्याच्यामध्ये थोडेसे भरडले गेले होते. मग त्या बिचाऱ्याला 100% आर्थिक नुकसान होण्यापेक्षा त्या बिचाऱ्याला थोडे तरी पैसे शासनाकडनं मदत झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही पुन्हा तो क दर्जा सुरू केला. आणि त्या क दर्जातनं अनेक सिनेमे असे 1-1, 2-2, 3-3 मार्काने जे अपात्र झाले होते ते या क दर्जामध्ये बसले. आणि त्या निर्मात्यांना त्या 10 लाखाचा व्यवस्थित लाभ झाला.